बाळांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या. सॉल्व्ड एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.4 साठी पेज नंबर 20 वर एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे आपल्याला. आता ही ॲक्टिव्हिटीज वाचायचं आणि हे इक्वेशन आपल्याला भरायचे आहेत. मी भरून ठेवलेले आहेत. आता ती कशी इक्वेशन येतात ते सांगतो, व्यवस्थित बघा. ओके. आय एम सार्थक. सार्थक काय म्हणतो? आय एम सार्थक, माय प्रेझेंट एज इज एक्स इयर्स. म्हणजे सार्थकचं वय एक्स आहे. आय एम साक्षी, माय प्रेझेंट एज इज वाय इयर्स. साक्षी म्हणते माझं वाय वर्ष आहे, सार्थक म्हणतो एक्स. सार्थक मोठा असावा, साक्षी लहान असावी, असं काही सांगता येणार नाही बाळांनो, पण मी म्हणतोय. आता इथं काय दिलंय, याच्यावरून इथं इक्वेशन तयार करायचं, इथं दिलेल्या माहितीवरून इथं इक्वेशन तयार करायचं, आणि इथं दिलेल्या माहितीवरून हे इक्वेशन तयार करायचं. काय? सार्थक्स एज इज. इज म्हटलं की बरोबर चिन्ह द्यायचं. मग सार्थकचं वय काय घेतलं? एक्स. इज लेस बाय 8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 8ने कमी. 8ने कमी, दुपटीपेक्षा. बरोबर. जसं वाचल तसं तिथं मांडायचं बाळांनो. सार्थक्स एज इज लेस बाय 8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. साक्षीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 8ने कमी. हे इक्वेशन आपलं झालं. किंवा त्याला पक्षांतर करा, एक्स मायनस 2y इज इक्वल टू -8. ओके. आता हे इक्वेशन काढा. द सम ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ सार्थक अँड साक्षी इज 28. सम म्हणजे बेरीज, म्हणजे दोघांच्या वयांची बेरीज दिली. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 25. अलीकडं काय दिलंय बघा. 4 इयर्स ॲगो. आता 4 वर्षापूर्वी. मग आता सार्थकचं वय काय असेल तर एक्स मायनस 4. साक्षी 4 इयर्स ॲगो साक्षीस एज वॉज म्हणलं की बरोबर चिन्ह द्यायचं. वॉज 3 इयर्स लेस दॅन सार्थक्स एज ॲट दॅट टाइम. आता सार्थकचं 4 वर्षापूर्वीचं वय आणि साक्षीचं 4 वर्षापूर्वीचं वय, दोघंही 4 वर्षांनी मागं नेली. प्रेझेंट एज एक्स आणि वाय झालं 4 वर्षापूर्वी. आता गणित वाचायचं. 4 इयर्स ॲगो साक्षीस एज वॉज म्हणलं की बरोबर चिन्ह द्याल. साक्षी एका बाजूला घ्यायची. वाय मायनस 4 इज इक्वल टू 3 इयर्स लेस दॅन सार्थक्स एज ॲट दॅट टाइम. सार्थकच्या वयाच्या तिप्पट दिलेलं आहे, म्हणजे 3 इन ब्रॅकेट एक्स मायनस 4. आता आपल्याला काय केलेलं बा, लेस दिलेलं आहे, तिप्पट केलं आपण इथं. अनेकदा बघा, साक्षीचं वय किती आहे? दोघांचं. साक्षीचं वय 4 वर्षापूर्वी, साक्षी वाय आहे. बर. 4 इयर्स ॲगो साक्षीस एज. साक्षी मोठी आहे. वॉज 3 इयर्स लेस दॅन सार्थक्स एज. एक मिनिट.
नाही. बर. 4 years ago, साक्षी's age was 3 years. साक्षीचं वय किती असणार आहे? 4 वर्षापूर्वी y वजा 4. आणि सार्थकचं काय असणार आहे? x मायनस 4. आता ह्या दोघांच्यात मोठं कोण आहे? 4 years ago, साक्षी's age was. साक्षी एका बाजूला येणार, बरोबर. आणि या दोघांच्यातला फरक, सार्थक्स एज ॲट दॅट टाइम. साक्षी लहान आहे. 4 years ago, साक्षीज एज वॉज 3 years लेस. कोणापेक्षा? सार्थकपेक्षा. सार्थक मोठं आहे, साक्षीला 3 ॲड केलं पाहिजे म्हणजे दोघं इक्वल येणार. साक्षी लहान आहे, मग ही साक्षी लहान आहे. साक्षीला 3 वर्ष दिलं की आपल्याला सार्थकचं वय मिळेल. मग याचं पक्षांतर इकडं करा. x मायनस 4 पक्षांतर केलं मायनस y मायनस 4 इज इक्वल टू 3. म्हणजेच ही बाजू तिकडं इज इक्वल टू 3 घेतलं तर चालेल. x मायनस y, x मायनस 4 मायनस y मायनस 4 इज इक्वल टू 3. इज इक्वल टू 3. हे इक्वेशन आपलं व्यवस्थित आलेलं आहे.